तिळाची पोळी की गुळाची पोळी, तुमच्याकडे ह्याला काय बरे म्हणतात? इंग्रजी नववर्षातला पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांती. मग म्हटलं यावर्षी तिळाची पोळी करूयात. आयुष्यात पहिल्यांदाच बरं का. आणि चक्क मी केलेल्या तिळाच्या पोळीवर संक्रांतही आली नाही. हा हा एका पौराणिक कथेनुसार 9 बाहू असलेली संक्रांती नावाची एक देवी होती. ह्या देवीने ह्याच दिवशी शंकरासूर नावाच्या दुष्टाचा खात्मा केला होता. म्हणूनच हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. देवी एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाते. ही देवी ज्या दिशेतून निघते तिथे समृद्धी येते, तर ती जिकडे जाते तिकडे संकट येते. म्हणूनच संक्रांत येणे म्हणजे संकट येणे हा वाक्यप्रचार रूढ झाला. तर तिळगुळ हे स्वभावतः उष्ण पदार्थ असल्यामुळे थंडीत शरीर उष्ण ठेवण्यासाठी तिळगुळ खाण्याला वैज्ञानिक महत्त्वही आहे बरं का.